मोनालिसाच्या दालनात शिरण्याच्या आधी हा एक गमतीशीर रील बघा. चला दर्शन घ्या, पुढे चला, वेळ नाही, आरतीची वेळ आलेली आहे, कृपया करून भक्तांनी पुढे जावे. जेव्हा मोनालिसाच्या दालनात आपण शिरतो तेव्हा हीच भावना आपल्या सगळ्यांच्या मनात येते. मोनालिसाचं हे चित्र बघण्यासाठी जगभरचे पर्यटक प्रचंड गर्दी करत असतात आणि मुख्य म्हणजे प्रशासनानं सुद्धा ही हाईप मेंटेन केली आहे. अगदी म्युझियमच्या आपण आवारात शिरतो तेव्हा इतर कुठल्याही दालनाविषयी आपल्याला पाट्या दिसत नाही, परंतु मोनालिसाचं दालन कुठे आहे याच्या पाट्या आपल्याला जागोजागी लावलेल्या दिसतात. त्यामुळेच कदाचित मोनालिसाला सगळेजण डोक्यावर घेतात. मोनालिसाचं चित्र ही लिओनार्दो विंचीची एक महत्वाची असाइनमेंट होती. या चित्रातली जी स्त्री आहे ती लिझा गेरार्दिनी. दुसरं मूल झाल्यानंतर सिल्कचा व्यापारी असलेल्या तिच्या नवऱ्यानं लिओनार्दो विंचीला ही असाइनमेंट दिली तिचं पोर्ट्रेट काढण्याची. त्यातून हे पेंटिंग जन्माला आलं. खरं तर आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत चित्रप्रेमी सोडून इतर कोणालाही मोनालिसा फारशी माहित नव्हती. परंतु 1911 साली म्युझियमच्या एका कर्मचाऱ्याने हे पेंटिंग चोरलं आणि तो हे पेंटिंग घेऊन इटलीला त्याच्या मायदेशी निघून गेला. काही दिवस त्याने हे पेंटिंग घरातच लपवून ठेवलं. त्याची ही भावना होती की हे आमचं पेंटिंग आहे, आमच्याकडे असायला पाहिजे. यातूनच त्यांनी ते पेंटिंग घरात लपवून ठेवलं होतं. नंतर काही दिवसांनी फ्लॉरेन्स मधल्या एका आर्ट गॅलरीला त्याने हे पेंटिंग भेट दिलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. जेमतेम 2 आठवडे या आर्ट गॅलरीमध्ये हे चित्र राहिलं आणि नंतर ते परत फ्रान्समध्ये लुव्र म्युझियम मध्ये आणण्यात आलं. या पेंटिंगच्या चोरीविषयीची आणि ते परत सापडल्याविषयीची चर्चा ही जगभर झाली आणि तेव्हा खऱ्या अर्थानं मोनालिसा प्रसिद्ध झाली. 27 सेंटीमीटर बाय 53 सेंटीमीटर इतक्या छोट्या आकाराचं हे मोनालिसाचं पेंटिंग आहे. परंतु लिओनार्दो विंचीने चितारलेल्या या पेंटिंग सोबत प्रत्येकाला एक तरी फोटो काढून घ्यायचा असतो. त्यामुळे सगळेच जण इथे खूप गर्दी करतात. आपण जर या पेंटिंगकडे बारकाईनं पाहिलं तर एक इमॅजिनरी लँडस्केप मोनालिसाच्या पार्श्वभूमीवर लिओनार्दो विंचीनं चितारलाय. मोनालिसानं दोन्ही हात फोल्ड केलेले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर कोड्यात टाकणारं गूढ असं एक स्मित आहे, हास्य आहे. जगभरच्या चित्रप्रेमींना हे हास्य आवडतं, भावतं. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, मुख्य म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जेथे जातो तेथे. Thank you.